अरे कसं आहे आता मला खरंच की पार्टीहूड डिफरन्स म्हणून फार अगदी गर्वाने मिरवणारे भारतीय जनता पक्ष मला खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे कदाचित ते अटल बिहारी वाजपेयी किंवा दीनदयाळ उपाध्याय स्वर्गात काय म्हणत असतील की कोणाच्या हाती ही सत्ता आली वेड्यांच्या, असं कदाचित ते त्या ठिकाणी मनात म्हणत असतील. आणि तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेता? आणि अण्णा हजारेंचं ते दिशाभूल करून घेतले ते आज बोलत सुद्धा नाही, त्यांच्यावर दबाव आहे. आणि आता तुम्ही मार्गदर्शन घेता कन्ना इतिहास अगदी भारताचा. म्हणजे इतकी मला वाटतं घसरण भारतीय जनता पक्षाची आणि आपल्या देशाची कधी इतिहासात कोणी पाहिलेली नाहीये. तर याच्यापासून जनतेने तरुणांनी सावध राहावं आणि अशा दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांच्या आणि सुब्रमण्यम स्वामी म्हणतो चायनाने आपला प्रदेश बळकावलाय. वांगचूक म्हणतात 4000 चौरस किलोमीटर प्रदेश बळकावलाय. मलिक म्हणतायत आपला प्रदेश बळकावलेला आहे. मग मला कळत नाही, अरुणाचलमध्ये 20 गावं त्यांनी वसवलीत असं सुब्रमण्यम स्वामी म्हणतोय. तरी तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता की आमच्यावर काही 1 इंचही जमीन राजनाथ सिंग मध्ये घेतली नाही? म्हणजे बाहेर सांगतो 1 इंचही जमीन आणि पार्लमेंटमध्ये सांगितलं की काही प्रदेश त्यांनी बळकावलाय. काही कळत नाही. म्हणजे गलवान टेकड्या असतील किंवा हा जो प्रदेश आहे लडाखचा, हे आपण काय केलं? आपल्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत चीननी, हे उघडपणे सांगितलंय. तरी चीन बद्दल गेल्या 10 वर्षात चीनचा स हा शब्द पंतप्रधान मोदींनी कधी काढला नाही. एवढा हा म्हणजे माझ्या अर्थानं भेकड पंतप्रधान आहे. चीनच्या बद्दल एक वाक्य बोलायला तयार नाही.